मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. एकच मी सगळ्यांना विनंती करीन की आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनीच आता जे आपले महत्त्वाचे विषय आहेत, बेसिक विषय, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. राजकारण जरा बाजूला ठेवून मुंबईतले फुटपाथ, रस्ते, आपल्या बस ह्या कशा परत एकदा नीट मार्गावर येऊ शकतील. गेले 4 वर्ष आपण पाहतो एकंदरच गोंधळ होतं. आता ठीक आहे, ते बाजूला ठेवून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो कामाला लागेल. पण असो, ते जरी मी दुसऱ्यांना विनंती करत असेल तरी आपल्या पक्षाची जी लोक आहेत आपण पाहतो कामाला लागलेले आहेत. या रस्त्याचं महत्त्वाचं काम आहे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे. आम्ही काम सुरू झालं तेव्हा पण पाहणी केली, आता पण, आणि प्रत्येक महिन्यात जी माझी आधीपासून सवय आहे की पाहणी करायची त्याच्यावर लागलेलं. एक पाहायला पाहिजे की निधीचं जे आत्ता पण मध्ये एक रिपोर्ट होता प्रेसच्याच माध्यमातून आला निवडणुकीच्या तोंडावर की गेल्या 4 वर्षात जो निधी वाटप झालेला आहे तो 99% हा सत्ताधारी पक्षालाच वाटप झालेला आहे. कदाचित त्यांचं मानस असं असेल की निवडणुका येणार म्हणून असं सगळं वाटप करावं, पण ते झाल्यानंतर देखील आपण पाहिलं की मुंबई आमच्या बाजूने देखील महत्त्वपूर्ण उभी राहिली. आता मी त्यांना हेच सांगेन, जे मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे लोक त्यांचे सहकारी असतील, की आता निवडणूक झालेले आहेत, जनतेतून जिंकून आलेल्या प्रतिनिधींना तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे. कारण शेवटी ते जनतेलाच इथे त्यांचा आवाज आहे महत्त्वाचा, आणि तो त्या आवाजाला तुम्ही न्याय देणं गरजेचं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर 32 तास वाहतूक बंदी होती, गॅसवर होते लोक. मुख्यमंत्र्यांनी MSRTCला पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सुचवा की यापुढे अशी जर परिस्थिती आली तर. पत्र मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित MSRTC हे कोणाकडे तुम्हाला माहिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसेल, पण ठीक आहे, काल कोंडी झाली किंवा 32 तास लोक थांबले. मी अनेक लोकांचे ट्विट्स पाहत होतो, हाल पाहत होतो, आणि एरवी जे सगळे आपण पाहतो लगेच जे राजकीय लोक म्हणजे मंडळी, मंत्रिमंडळातली जी मंडळी आहे फोटो काढायला पुढे जाते. काल कुठे होती? काल कोणाचा तरी आलं का काही निरोप? तर मुख्य गोष्ट हीच आहे की काल टोल ऑपरेटर जो आहे त्याची पण तेवढीच जबाबदारी आहे की रिफंड तर द्यावाच, पण त्यांनी नुकसान भरपाई पण द्यावी. लोकांचे मीटिंग मिस झाले, लोकांचे आयुष्यातले महत्त्वाचे क्षण मिस झालेले आहेत, त्याची नुकसान भरपाई कोण करणार याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुम्हाला माहिती आहे, चौकशी आणि क्लीन चिट हे गेल्या 4 वर्षातलंच प्रथा पडलेली आहे. जबाबदार कोणाला मानायचं? बघा, जबाबदार एखाद्या ऍक्सिडेंटला कोणाही मानू शकत नाही, पण हे जरी असलं तरी ही पण सत्य परिस्थिती आहे की जे काही मॅनेजमेंट त्यांच्याकडून झालं पाहिजे होतं, दुसरी लेन उघडायला पाहिजे होती, किंवा लगेच लोकांपर्यंत पोहोचणं असेल, पाण्याचं वाटप असेल, खाद्यपदार्थाचं वाटप असेल, किंवा मोबाईल टॉयलेट्स दुसरीकडे लावणं, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणं, या सगळ्या गोष्टी तर होऊ शकत होत्या. हेलिकॉप्टर जे घराघरा हे मंत्री वापरतात प्रचारासाठी, त्याच्यातून थोडी मदत पोहोचू शकत होते. त्याची 2 महत्त्वाचे मुद्दे, एक तर निवडणूक होते 11 तारखेला, महापौर बिनविरोध निवडणूक होईल की आपण उमेदवार देणार आहोत? लवकरच तुम्हाला समजेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये निवडणुकांच्या पूर्वीपर्यंत रस्ते सगळे खोदलेले नव्हते, पण निवडणुका झाल्या आणि सगळीकडे खोदलेले खोदकाम सुरू. एक महत्त्वाचं आहे की हे सगळं काम होत असताना तुम्ही पाहता AQI जवळपास तुम्हाला सगळ्यांना माझ्यासारखा सर्दी खोकला असेल, AQI भयानक झालेलं आहे. कुठेतरी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा प्रकार जो आहे तो आता आणला पाहिजे. तर निवडणुका होऊन गेल्या, 4 वर्ष आहे ना काम करायचं. नाही, अशी चर्चा झाली की आपण पण उपमहापौर आणि महापौर पदाचा उमेदवार देणार. कोणामध्ये चर्चा झाली? अशी बातम्या येत आहेत, अशा बातम्या येत आहेत. मी त्याच्यावर आता काही बोलणार नाही. आता मग कुठे होता मी? चलो आता पहिले एजन्सी विचारलं परत गाडी घेऊन जाऊ. निवडणूक आहे ती सोपी नसेल या सगळ्यांसाठी. त्याच्यावर एवढं लवकर चंद्रपूर महापालिकेच्या बद्दल काय भाजपसोबत आपला पक्ष जाणार अशी मध्ये चर्चा होती. ह्या निवडणुकांवर मी बोलत नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या नंतरचं काम आता मी सुरू केलेलं आहे. कॉन्क्रीट मिक्सर प्लांट आहे तितके मुंबईमध्ये, त्यामध्ये जी राख वापरली जाते त्यांनी AQI वाढतो अशी पण माहिती सांगितली. AQI नुसतं त्याच्यामुळे नाही, AQI वेगळ्या पद्धतीने वाढतो. एक तर सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर आपण पाहतो ते आहे. दुसरं आपण पाहतोय ट्रॅफिकचं पण जी आपण एक साधारणपणे ट्रॅफिकमध्ये मोठी वाढ पाहिलेली आहे ते आपण पाहतो आहे. एनर्जीचा एक मोठा सोर्स आहे, पण त्याच्यात मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये आम्ही सगळं ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई काय करायची हे देखील लिहिलेलं आहे, पण 4 वर्ष त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आहे. आदित्य जी, कल हमने जिस तरह से देखा पुणे एक्सप्रेस हाईवे पे बहुत बड़ा लंबा जाम लगा हुआ, और देखा जाए तो कि पासिंग द बक्स शुरू हो गया है, ब्लेम शुरू हो गया है. किस तरह से देख रहे हैं, और कहीं ना कहीं वी डोंट हैव एनी अल्टरनेटिव? मुझे लगता है इसमें ब्लेम गेम के सिवाय क्या कर सकते थे और क्या करना चाहिए इस पे फोकस होना चाहिए. सबसे बड़ी बात यही है कि कोई 30 घंटा उधर अटक सकता है, यही हैरानी की बात है. कैसे कोई रिलीफ ऑपरेशन जल्दी शुरू नहीं हुआ? रॉन्ग साइड से जो हम देखते हैं बहुत सारे मंत्रीगण जाते हैं तो रॉन्ग साइड से हेल्प क्यों नहीं आ पाई?
बहुत सारे मंत्रिमंडल के लोग हेलीकॉप्टर से घूम रहे हैं प्रचार करते वक्त, तो हेलीकॉप्टर से कोई मदद क्यों नहीं आई? तो ये काफ़ी सारी बातें हैं। दूसरी बात यही है कि अगर कोई ऐसे केमिकल एक्सीडेंट की घटना घटे मुंबई में या महाराष्ट्र में, तो क्या हमारे पास हैजमेट व्हीकल्स है जो हजारों मटेरियल्स के लिए टैकल करने के लिए जो व्हीकल्स है या सिस्टम है, क्या वो है? कल तो दिखी नहीं। तो फिर इस पर कोई बात करेगा क्या? क्योंकि अभी चुनाव तो होके गए, चलो चुनाव होके गए, अभी काम की बात करो, मुद्दे की बात करो। आदित्य जी, एक थोड़ा इंटरनेशनली बात करें, EU इंडिया डील के बाद अरे आप इंडो यूएस के बारे में नहीं पूछेंगे लेकिन वही EU डील के बाद अभी जो इंडिया US का जो डील हुआ है, इसको फादर ऑफ ऑल डील कह के कहा जा रहा है बीजेपी के नेताओं की तरफ से। हाउ डू यू? नहीं, इसमें फादर कहे, ग्रैंडफादर कहे, ग्रैंडसन कहे, जो भी कहे, 2-3 चीजें इसमें सामने आती है। पहली बात तो ये है कि ये डील यूनिलैटरली अनाउंस किया गया था प्रेसिडेंट ट्रंप के द्वारा। PM मोदी साहब ने जो कहा था और प्रेसिडेंट ट्रंप ने कहा था, उसमें काफ़ी सारा अंतर है। पहली बात तो यही है कि क्या कृषि क्षेत्र जो है, एग्रीकल्चर सेक्टर है, क्या ये इस डील में आया है? अगर आया हो तो हमारे किसानों पे क्या इसका इम्पैक्ट होगा? दूसरी बात है कि $500 बिलियन की हमने मेक इन अमेरिका की बात की है कि वो खरीदेंगे। लगभग ये 80% होता है अपने पूरे बजट का। अगर ये है तो फिर मेक इन इंडिया का क्या होगा, आत्मनिर्भर भारत का क्या होगा? तीसरी बात, जो सेक्टर्स गए हैं, जो टैरिफ्स गए हैं, हमने अमेरिका पे 0% टैरिफ लगाया है, लेकिन अमेरिका ने हम पे 18% टैरिफ लगाया है, जो पहले बहुत कम होता था। तो इन सारी चीज़ों पे जब बातें शुरू हुई, सवाल आने शुरू हुए, तो पीयूष गोयल जी ने कहा है कि अभी फाइनलाइजेशन होना है। तो क्या पीयूष गोयल जी ये कहना चाहते हैं कि प्रेसिडेंट ट्रंप की जो अनाउंसमेंट थी वो गलत है? आगे जाके आज पढ़ा हमने कि डोवल साहब ने कुछ धमकी दी है ट्रंप साहब को कि हम कभी झुकेंगे नहीं, शायद तीसरी पिक्चर धुरंधर वगैरह की तैयारी करते होंगे। और अभी उसी के आगे जाके आज अगर आप देखें तो एक्सटर्नल अफेयर्स मंत्री जो है, उन्होंने तो पूरे बात ही बदल दी है। उन्होंने कहा कि उनको पता ही नहीं है। तो 140 करोड़ देशवासी जानना चाहते हैं कि असल में ये इंडो US डील हुआ है कि नहीं हुआ है और क्या है इसमें। अमेरिका की तरफ से जो एग्रीकल्चर मिनिस्टर है, उन्होंने तो पूरा डील बता दिया। ट्वीट किया तो यही मैं पूछ रहा हूँ कि हमारे सरकार ने जो डील किया है वो कौन से अमेरिका के साथ किया है? क्योंकि जो अमेरिका बात कर रही है वो तो बहुत अलग डील बता रही है और अपने मंत्री अलग डील बता रहे हैं। तो फिर फेलिसिटेशन किस बात की थी और सेलिब्रेशन किस बात की? सर, अजित पवार लगातार जो है क्राइम रेट जो है ऐसे समय में गोलाबारी भी जो है मुंबई में हो रही है। रोहित के घर पे जो है फायरिंग हुई, किस तरह से देखते हैं? मुझे कहिए, गृह मंत्री कौन है राज्य का? CM खुद है। कितने सालों से है? लगभग अभी 7 साल या 8 साल वो खुद गृह मंत्री है। तो फिर जवाब उनको देना चाहिए कि वो सिर्फ राजनीति करते हैं या अपने खाते पे भी लक्ष्य देते हैं। लेकिन बॉलीवुड सेक्टर को ज्यादा टारगेट किया जा रहा है। नहीं, क्योंकि वो मीडिया में आता है, लेकिन आम आदमी जो फेस करता है वो मीडिया में इतना नहीं आता। परसों ही अगर आप देखें तो बहुत सारी घटनाएं घट रही है। जैसे मैंने एक पढ़ा, किसी को सरपंच बनना था, तो सबसे दुर्भाग्यपूर्ण घटना यही है कि खुद की बेटी को उन्होंने मार दिया नांदेड़ में। यानी अभी भी आप देखो तो गूज़बम्स आती है। इतनी गंदी बात हो ही नहीं सकती। कहाँ अपनी राजनीति जा रही है, कहाँ अपना समाज जा रहा है? TMC का मेयर अनपोज होगा या फिर इसमें बाद में बात। पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, शंका कुशंका उपस्थित होत आहे, बरेचसे रील्स व्हायरल होत आहेत, याबद्दल तुम्हाला नाही, मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण मला वाटतं त्याच्यावर नीट इन्व्हेस्टिगेशन, फ्री फेअर इन्व्हेस्टिगेशन नंतरच, पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन नंतरच काही बोलणं योग्य नाही. बंगालमध्ये असलेल्या संपूर्णतः निवडणुकीच्या यादीमध्ये घोळ, त्या संदर्भात ममता यादी एक बाजू आहे, दुसरी बाजू दीदी जे लढतायत खऱ्या टायगर्स ऑफ बेंगॉल आहेत. पण मुंबईचा